नमस्कार मित्रांनो, मी प्रथमेश कुमार स्वागत करतो तुमचं आपल्या चॅनेलवरती. मित्रांनो, आज मी ह्या मुद्द्यावर बोलतोय की मला तुम्हाला दाखवायचं की मला किती मार्क्स होत आहे. कारण कधी-कधी म्हणजे असं वाटतं की यार एवढे मार्क्स पडू शकतात का? की आपलं सिलेक्शन होऊ शकतं का? आपण लाखांमधून हजारोंमध्ये येऊ शकतो का? तर मित्रांनो, हे खरंच शक्य आहे. कारण तुमचा स्वतःवर विश्वास असला पाहिजे. मित्रांनो, त्यासाठी आपल्याला कितीही पण अभ्यास करायला लागला ना तरी चालेल. पण अभ्यास करायचा आणि आपली पोस्ट घ्यायची. मित्रांनो, आपण व्हिडिओकडे वळूया. मी पहिल्यांदा तुम्हाला CBT 1चा इथे माझ्या शेजारी तुम्हाला दिसत असेल की तुम्हाला माझा स्कोअर कार्ड दाखवेल. मित्रांनो, CBT 1मध्ये CBT 1चा जो पेपर झाला तो 75 मार्काचा असतो. मग त्याच्यामध्ये थोडं GK पण येतं, मॅथ, रिझनिंग आणि सायन्स असं मिळून तो असतो. त्याच्यामध्ये तो टोटल 75 पैकी हे बघा, माझं अप्लाइड टू RRB मुंबई होता. डेट ऑफ CBT 1 माझी 28 नोव्हेंबरला 2024ला मित्रांनो CBT 1 झालेली. तर नंबर ऑफ क्वेश्चन हे 75 होते. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी 57 हे अटेम्प्ट केलेले. नंबर ऑफ त्याच्यातले करेक्ट क्वेश्चन होते. नंबर ऑफ क्वेश्चन्स आन्सर करेक्टली 49 आले आणि 8 हे होते ते इनकरेक्ट आलेले. आणि हे सगळं हे केलं की नॉर्मलाइज तुमचा जो स्कोअर होता आउट ऑफ 100 पैकी तो मला 68 आलेला. म्हणजे 100 पैकी मला तिथे 68 पडलेले. मित्रांनो, थोडा प्रीचा अभ्यास मला कमीच पडलेला आहे, पण मी एवढे मार्क्स होते मला की ते कट ऑफ क्लिअर करेल. मला माझ्या अंदाजाने CBT 1चं कट ऑफ हे लगभग 35 ते 40च्या मध्ये लागलेलं आणि त्या मानाने मला तर खूप चांगले मार्क होते. मित्रांनो, पण लक्षात घ्या, इथे तुम्ही आता म्हणू शकता की एवढं कसं मार्क कमी. तर मित्रांनो, लक्षात घ्या, आमच्या वेळेस 18,000 जागा होत्या. त्याच्यात ते मल्टिप्लाय लगभग 15% मुलांना CBT 2 देता येते. मग तो 2.5 लाख असा आकडा होतो आणि त्या 2.5 लाखात मुलं क्वालिफाय करतात. आणि नंतर मग ते मिड कमी जातं, पण याचा अर्थ असा नसतो की फायनल मेरिटसुद्धा कमी जातं. फायनल मेरिट खूप जास्त जातं मित्रांनो. CBT 1 ह्यासाठी सांगतोय मी, थोडं माझं पण दुर्लक्ष झालेलं की थोडा अनुभव कमी होता, पहिलीच वेळ होती. त्यामुळे मला 100 पैकी 68 आले आणि हे मार्क खूप सफिशियंट होते, जेणेकरून मी परत काय म्हणतात त्याला, मी CBT 2ला अप्लाय झालेलो. ह्याच्यानंतर जेव्हा पण मित्रांनो, एक सांगतो ह्याच्यामध्ये की जेव्हा मी पेपरवरून आलो, मी आणि माझा मित्र असंच पेपरच्या नंतर आम्ही लायब्ररीमध्ये बसलेलो, डिस्कशन करत होतो. जेव्हा आन्सर की आली त्यावेळेस आहे ना, असं वाटत होतं की यार आपण कुठेतरी चुकलो का, किंवा राहिलो का, की आपण थोडे जास्त मार्क घेऊ शकलो असतो का, थोडं GKचा अभ्यास करू शकलो असतो का. कारण GKमध्ये मला 10 पैकी 3च मार्क पडलेले, ते पण 2 करंटमध्ये होते आणि 1 स्टॅटिक GKचा होता, त्यामुळे ते मला आलेले. थोडंसं वाईट वाटलं की यार एवढा अभ्यास करून पण तुम्हाला 68च का आले. कारण असं वाटलं की आपल्याला जास्त मार्क येऊ शकत होते. तिथे खूप वाईट वाटलं, पण ठीक आहे, झालं. आम्ही तिथे तुमची सुद्धा आन्सर की आली आहे. मी हा व्हिडिओ शूट करत असेल तोपर्यंत तुमची आन्सर की कदाचित आली सुद्धा असेल अपलोड करेपर्यंत. तर तुम्हाला असं वाटते की ठीकठाक मार्क आहेत, तुम्ही क्वालिफाय करताय, तर लगेच तुम्ही CBT 2चा अभ्यास चालू करा. कारण तुमचा पेपर आता लगेच 3 महिन्यानंतर होईल. रिझल्टची वाट पाहू नका. रिझल्ट लागल्यानंतर लगेच 20 दिवसात पेपर होतो. सो आम्हाला हे माहिती होतं की जेव्हा तुमची हे झालं, असा अंदाज होता की आम्हाला होऊन जाईल आमचं, नाही का. त्यामुळे आम्ही दुसरीकडे न भटकता CBT 2चा अभ्यास केला. बाकीचं सगळं बाजूला केलं आणि CBT 2वर फोकस केला. मी तुम्हाला CBT 2ची इकडे लिस्ट दाखवतो, माझी मार्क. मित्रांनो, त्याच्यानंतर आमचं डेट ऑफ CBT 2 6 मे 2025ला झाली. कारण ह्याच्यामध्ये ना आमची पहिल्यांदा एक्झाम कॅन्सलसुद्धा झाली, त्यामुळे थोडी लेट झाली. त्यामुळे मला नोव्हेंबर नंतर मेमध्ये झाली. तुम्हाला एवढे महिने मिळणार नाही, तुमची लवकरच होणार आहे, कारण आमची ती एक्झाम कॅन्सल झालेली आणि ती पोस्टपोन झालेली, त्यामुळे. सो त्याच्यात बघा, आता ह्याच्यामध्ये 2 असतात, पार्ट A आणि पार्ट B. तर पार्ट A 100 मार्काचा असतो. त्याच्यामध्ये मी टोटल नंबर ऑफ क्वेश्चन अटेम्प्टेड ही जे होतं तो पार्ट A मध्ये माझे 90. मी 100 पैकी मित्रांनो 90 अटेम्प्ट केलेले. आता लक्षात घ्या, तुम्ही इथे ह्याचा निगेटिव्ह मार्किंगचा पण रोल असतो. त्यामुळे आपण 100 पैकी 100 सोडवायला जायचे नाही. जेवढे तुम्ही कॉन्फिडंट आहात तेवढेच सोडवायचे. आणि त्याच्यामध्ये त्यांचे 2 क्वेश्चन इग्नोर केलेले त्यांनी. टोटल व्हॅलिड क्वेश्चन 98 होते. आता मी 90 पैकी मित्रांनो, मी जे 90 प्रश्न सोडवलेले त्याच्यातले 85 प्रश्न हे करेक्ट होते. सो ह्याच्यामध्ये तुमची एवढी ॲक्युरेसी असली पाहिजे.
तुमची प्रॅक्टिस, तुमचा हात म्हणजे एवढा पेन काय म्हणतात, एवढी प्रॅक्टिस झाली पाहिजे ना तुम्हाला, की असं जे उत्तर देत आहे ते 100% बरोबर आहे. काही प्रश्न चुकतात, माझे सुद्धा बघा. मी 85 क्वेश्चन दिले, बरोबर उत्तर आलं, आणि 5 क्वेश्चन चुकले. 83 माझा रॉ स्कोर होता. आणि माझं प्रो रेटेड म्हणजे 100 कारण 2 क्वेश्चन हे निगेटिव्ह झालेले, त्यामुळे तो जो माझा स्कोर झाला प्रो रेटेडचा तो टोटल 85 झाला. मित्रांनो, मला 100 पैकी 85.03% होते. खरं तर जेव्हा आन्सर की आली, आणि ते खरं तर मग तो लास्टचा सीन, मी त्यावेळी खूप, आमची आन्सर की CB2ची ना रात्री आलेली, मला आठवते 11-12 वाजता, आणि घरचे सगळे जागे होते. मला त्याच मित्रांनी फोन करून सांगितलं, अरे आन्सर की आली आहे, तू चेक कर, नाही का. आत्तासुद्धा माझ्या अंगावर काटा येतोय सांगताना, कारण तो क्षण. आणि माझ्या घरी माझी आजी आलेली, आणि आता म्हटलं, कारण नाही का किती पडतात ते, काय होतंय. मी तुम्हाला खोटं नाही सांगत मित्रांनो, मी टॉयलेटमध्ये जाऊन आन्सर की चेक केलेली, शपथ सांगतोय. नंतर मग मी बाहेर आलो आणि सगळ्यांना सांगितलं, म्हणजे मम्मी जागी होती, मम्मी आणि माझी बहीण होती, सो मी त्यांना सांगितलं की असं असं आहे. खूप खुश झालेले, कारण 85 मार्क होते, म्हणजे खूप भारी वाटलेलं की आता होईल आपलं. आणि त्याच्यानंतर बघा पार्ट बी, आता इथं बघा पार्ट बी मध्ये मला 33 मार्क पडलेले. मित्रांनो, पार्ट बी हा ट्रेडचा पेपर असतो, त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला क्वालिफाईंग करायचं असतं. त्याच्यामध्ये 27.5 म्हणजे लगभग 28 मार्क पडायचे होते. आणि मी तिथे बघा टोटल 75 पैकी फक्त मी किती अटेम्प्ट केलेले, 41 क्वेश्चन अटेम्प्ट केलेले. मी जास्त क्वेश्चन अटेम्प्ट करायला गेलो नाही, की कारण मला माहिती होतं की मला याच्यात 28च मार्क पाडायचे आहेत. सो मी बरोबर 41 प्रश्न सोडवले, 34 बरोबर आले, 7 चुकले, निगेटिव्ह जाऊन 31, आणि नंतर ते प्रो रेटेडने 33 मार्क झाले. आणि मी जेव्हा पेपरला बसलेलो ना, त्यावेळेस माझं कॅल्क्युलेशन अगदी बरोबर होतं की मला 30 मार्क पडतील हमखास, आणि सेम तेच झालेलं की मला 33 मार्क पडलेले. सो ही अशी सगळी सिच्युएशन होती. त्याच्यानंतर विषय आला सायकोसाठी खूप परेशान होतो, कारण सायकोचं मटेरियल मिळत नव्हतं, कारण फर्स्ट टाइम आपण सायकोला जाणार होतो, खूप भीती वाटत होती. पण जसे जसे प्रॅक्टिस करत गेलो की एक समजून घेतलं की नक्की सायको टेस्ट कशी असते, कशी दिली जाते, त्याचा अभ्यास कसा करायचा. सो मी ते होऊन जातं असं काही नाहीये, कारण लक्षात ठेवा, मी जो आत्ता बोलतोय तो 2 वर्ष अभ्यास केल्यानंतरचा प्रथमेश आहे. जर का तुम्ही मला 2 वर्ष आधीचा प्रथमेश बघितला असता तर त्याला बोलता नसतं आलं, तो तुम्हाला एवढी माहिती देऊ शकला नसता, कारण त्याचा अभ्यास कमी होता. आता मला अनुभव आहे, त्यामुळे मी तुम्हाला सांगू शकतोय. इथे मी तुम्हाला सायकोची मार्कशीट दाखवतो. याच्यामध्ये टोटल 5 क्वेश्चन असतात, बॅटरी टेस्ट 1, 2, 3, 5. सो ते सगळं सोडा, तिथे खाली फक्त बघा मार्क्स आउट ऑफ 30, त्याचे तुम्हाला 17 पेक्षा जास्त पाडायचे असतात. मी ते 17 ते 23 यामध्येच लोकांना पडतात. मग तो मला पडलेले 20.63. आणि आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा क्षण माझ्यासाठी हा होता की इथे मी शॉर्ट लिस्टेड फॉर DV यस झालेलं. DV साठी माझं हे मी यस आलेलं, हे बघून ना खूप म्हणजे असं एक्साइट झालं की यार मी, आणि माझ्या सेम तोच माझा मित्र, मला असं वाटतं की कदाचित लायब्ररीत असेल, आणि हा आन्सर की आलेली की नाही का. पहिला फोन मी घरी केला, मम्मीला केला की मम्मी असं असं झालंय, नाही का. ही स्टोरी सांगताना खरंच माझ्या अंगावर मित्रांनो काटा येतोय. तुमच्या पण आयुष्यात हा क्षण नक्की येणार. आणि मी खरं तर ह्या व्हिडिओमध्ये ना, आज मला त्या माझ्या मित्राला हे करायचं, मी असं त्याला खूप हे केलंय, पण तो जो माझा मित्र होता अक्षय नावाचा, म्हणजे आत्तासुद्धा आहे, म्हणजे मला एक मोठ्या भावाप्रमाणे मला त्यांनी सांभाळलं, किंवा काही असेल की प्रथमेश तू चुकतोय, प्रथमेश तू असं कर, प्रथमेश तू जास्त टाइमपास करतोय, एक मोठ्या भावाने समजवलं. माझ्या आयुष्यात जर का अक्षय सर, मी त्यांना सर म्हणतो कारण माझ्यापेक्षा वयाने मोठे आहेत, आणि ते पण मला सरच म्हणतात, तर माझ्या आयुष्यात अक्षय सर नसते ना, तर कदाचित हा प्रथमेश तुम्हाला इथे दिसला नसता. कारण माझं CBT 1 असेल, CBT 2 असेल, किंवा सायको टेस्ट असेल. मित्रांनो, अभ्यासाच्या दुसऱ्या दिवसापासून तो माणूस माझ्यासोबत होता, ते सिलेक्शनपर्यंत माझ्यासोबत आहे, आत्तासुद्धा माझ्यासोबत आहे. सो थँक्यू अक्षय सर, तुम्हाला मी असं ह्या व्हिडिओ थ्रू बोलतोय. सो मित्रांनो, सॉरी मी थोडा मुद्दा भटकलो, पण मित्रांनो अभ्यास करा. खात्री आहे की येणारी CBT 2चा पेपर मी 85 घेतले, पण तुम्ही 90+ मार्क घेऊन या रेल्वेत याल. आणि महाराष्ट्र म्हणजे असं म्हणतात, थोडंसं वाईट वाटेल पण खरं सांगतो, महाराष्ट्रात रेल्वे आहे, पण रेल्वेत महाराष्ट्र नाही आहे, किंवा मराठी माणसं नाही आहे, खूप कमी आहे. माझा एक प्रयत्न आहे की
रेल्वेमध्ये मराठी माणूस वाढला पाहिजे, त्याची आपल्यासारखी यंग पोरं मराठी मुलं आली पाहिजेत, हाच माझा प्रयत्न आहे. त्यासाठी मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हा प्रथमेश कुंभार तुमच्या गायडन्ससाठी कायम अवेलेबल आहे. आणि मित्रांनो, खरं माफी मागतो, तुम्ही माझ्या मागे बघू शकता मी सध्या ट्रेनिंगमध्ये आहे, त्यामुळे मला थोडासा टाईम कमी मिळतोय. प्रत्येकाला 1 to 1 उत्तर देणं मला खरंच पॉसिबल होत नाही, त्यामुळे मी कमेंट वाचतो आणि त्यांना एकत्र करून हा व्हिडिओ बनवतो, जेणेकरून तुम्हाला तुमचे सगळे डाऊट सॉल्व्ह होतील. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये.